दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे। पुढचे 6 दिवस, त्यामुळे अरविंद केजरीवालांचा मुक्काम आता ईडीच्या कोठडीत असणार आहे। कथित मद्य धोरण या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आणि काय नेमकं घडलं आपण जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे। दिल्लीतल्या कथित मद्य विक्री धोरण घोटाळ्याच्या आरोपातून केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या आहेत। या प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना 9 वेळा समन्स बजावलं होतं, पण केजरीवाल यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे 10वं समन्स घेऊन ईडीची टीम थेट केजरीवाल यांच्या घरी पोहोचली आणि जवळपास 2 तासांच्या चौकशीनंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली। ज्या प्रकरणात केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे ते प्रकरण काय आहे तेही पहा। मद्य विक्री धोरणात 100 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा ईडीचा दावा आहे। दारू माफियांना 600 कोटींचा फायदा मिळवून दिला असा ईडीने दावा केलाय। दारू माफियांकडून आपला 45 कोटींची रक्कम हवाला माध्यमातून मिळाली असं ईडीने म्हटलंय। मद्य घोटाळ्यातली रक्कम आपने पंजाब आणि गोवा निवडणुकांसाठी वापरली असा दावा आहे। केजरीवाल हेच दारू घोटाळ्याचे सूत्रधार आहेत असं ईडीचं म्हणणं आहे। केजरीवालांच्या नेतृत्वात दिल्लीचं दारू धोरण निश्चित झालं असंही ईडीने म्हटलंय। विजय नायर हा दिल्ली दारू घोटाळ्यातला दुवा होता असं ईडीने म्हटलंय। विजय नायर केजरीवाल यांच्यासाठीच काम करत होता असा ईडीचा दावा आहे। तर केजरीवाल यांच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केलाय तेही पाहूया। ईडीने केजरीवालांना घाईघाईत अटक केली असं केजरीवालांच्या वकिलांनी म्हटलंय। ईडीकडे थेट केजरीवालांविरोधात ठोस पुरावे नाहीत। ईडीला हवा तसा जबाब देण्यास राजी होणाऱ्यांना जामीन मिळण्याचा नवाच प्रकार सुरू झालाय असं केजरीवालांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। विजय नायरला पैसे दिले नाहीत असं शरद रेड्डीनं कोर्टात म्हटलंय। याकडे वकिलांनी लक्ष वेधलं। शरद रेड्डी केजरीवालांचं नाव घेत नव्हता, म्हणूनच त्याला अटक करण्यात आली असा युक्तिवाद वकिलांनी केलाय। आरोप असलेल्यांपैकी 50% लोकांनीही केजरीवालांचं नाव घेतलं नाही असं वकिलांनी कोर्टात म्हटलंय। निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेते जेलमध्ये आहेत, त्यामुळे लोकशाहीवर परिणाम होतो असं केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय। विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक होण्याची देशातल्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे, याकडेही सिंघवी यांनी लक्ष वेधलं। पहिलं मत पडायच्या आधीच निकाल लक्षात आल्याने अशा कारवाया होत आहेत असं अभिषेक मनु सिंघवी कोर्टात म्हणाले की केजरीवालला अटक झाली त्याचा फरक उद्याच्याला केजरीवालच्या 100% जागा निवडून येते। मागच्या निवडणुकीमध्ये तिथे ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आता 11 माझ्या लक्षात नाही, 80 का 82 आमदार असतात तिथं, त्याच्यात 2च जागा फक्त भाजपच्या आल्या, बाकी सगळ्या केजरीवालच्या आल्या। आता ही मागच्या वेळची अवस्था होती, आता केजरीवालला अटक केल्याच्या नंतर त्या 2 सुद्धा येणार नाही। पहले हेमंत सोरेन जी को और अब केजरीवाल जी को आप जिस तरह से आपने अरेस्ट किया है, मुझे लगता है रशिया में ये हो रहा है। रशिया में, चाइना में और जहाँ जहाँ तानाशाही के राज चलते हैं वहाँ इस प्रकार से काम वहाँ की सरकारें करती है। उसे हम डेमोक्रेसी नहीं मानते, ये तानाशाही है, ये जंगल राज है। अरविंद केजरीवालांवर झालेल्या कारवाईचं समर्थन करताना भाजपने कर्माची फळं भोगावीच लागतात असा टोला लगावलाय। तर एकेकाळचे केजरीवालांचे सहकारी अण्णा हजारे यांनीही केजरीवालांवरच टीका केली आहे। जिसके मन में चोर होता है ना, जो शराब से पैसा बनाता है, जो घोटालेबाज होता है और जो भ्रष्टाचारी होता है, उसका डरना लाजमी है। और डर को छुपाने के लिए ये जो आडंबर किया जा रहा है अरविंद केजरीवाल के घर के बाहर, यह आडंबर आज पूरी हिंदुस्तान देख रही है। हे दारूचे नेते संपवले पाहिजे, पण त्याला त्याच्या डोक्यात बसलं नाही आणि त्याने दारू नेते केली। शेवटी त्या दारू नेतेमध्ये त्याला अटक झाली। आता जे अटक झाली ते सरकारने तो बघून घेतील। आता केजरीवालांच्या समर्थनार्थ देशभरात आंदोलनं सुरू आहेत। राज्यातल्या विविध भागातही आज केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई विरोधात आंदोलन करण्यात आलं। अमित शाह मुर्दाबाद।
ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.